रात्रीचा प्रवास करून सकाळी आता आम्ही दिल्लीवरून रात्री निघालो होतो 8 वाजता अक्षरधाम मंदिरामधून. तर सकाळचे 11 वाजले त्यांनी आम्ही कुल्लूच्या इथे पोहोचलो आहे. कुल्लू इथे नाश्त्यासाठी आमचा ग्रुप थांबला आहे. सध्या आम्ही व्यास नदीच्या काठावरती हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो आहे. वाट बघताना नाश्त्याची मित्र माझे अडचण बाकी काही नाही की फक्त गारवा जास्त आहे. सवय नसल्या कारणाने थोडासा त्रास होतो. पण वातावरण मस्त आहे. अजून सूर्य 11 वाजता सुद्धा उगवला नाही आहे. दूरवर डोंगरामध्ये तुम्हाला घरं दिसत आहेत. ते कुठे लोक राहत आहेत बघा तुम्ही. आमचे मित्र सगळे फ्रेश होऊन आलेले आहेत. आता नाश्त्याची वाट बघतायत. नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढचा दौरा रिव्हर राफ्टिंगसाठी जाणार आहोत त्याच नदीमध्ये. रात्रभर प्रवास करून कुल्लूला आलोय. कुल्लूला फक्त 100 मीटर चालायचं आहे आणि 100 मीटर चालण्यामध्ये थकलेले आमचे सैनिक. 2 किलोमीटर असेल तर काय केलं असतं त्याने. आमचा यंग बॉय आहे आणि दीक्षा व्हिडिओ करण्यास गंग. रिव्हर राफ्टिंगसाठी पहिली बॅच चालली. त्यामध्ये सिनियर स्टुडंट आहेत. वंदना, प्रतिभा, स्मिता राणी ना, भावना, त्यांच्यानंतर अजय, खुशी ऋतुजा गावडे. बघू त्यांचा अनुभव काय येते ते. काय स्वतः जबाबदार असतील. त्यांना काय झालं तर त्या स्वतः जबाबदार असं कन्सर्न लेटर ऑलरेडी त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे. सैनिक निघालेत लढाईसाठी. 2 किलोमीटरचा प्रवास, थंड पाणी आणि नदीचं वाहतं पाणी जोरात असल्या कारणाने खूप मजा करणार आहेत. इस रैपिड का नाम है श्री राम. चलो घोड़ा दौड़ा दो. चलो अजीत, चलो अजीत, उनको हराना है अपने को. ओके टीम, वंस मोर होल्ड द रोप. ओके, अच्छा से पकड़ना. यहाँ पे थोड़ा सा हुई है. हाँ, थोड़ा सा हुई करेंगे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजू, अरे पकडला उसको. ओ मत पकड़ो सर, छोड़ दो. और भी लड़ेंगे.
व्यास नदीच्या तीरावर नाश्ता केल्यानंतर तिथेच रिव्हर राफ्टिंगची व्यवस्था होती. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी रिव्हर राफ्टिंग केली आणि व्यास नदीच्या थंड पाण्यामुळे प्रत्येकाला थंडी भरली. त्या थंडीला सीमाच नव्हती. आम्ही तसेच कुडकुडत मनालीच्या दिशेने निघालो आणि मध्येच आम्हाला पावसाने गाठलं. पावसामध्ये भिजून थंडी डबल झाली. कसे तरी आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. तिथे गेलो सर्वजण आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून गेलो आणि संध्याकाळी भेटलो तर मनालीच्या डीजे नाईटसाठी. नमस्कार. आजचा तिसरा दिवस मनालीचा. आलो आहे इथे. मस्त बर्फ पडलेला आहे. दूरवर थंडी भरलेली आहे सर्वांना. इथे भावना तयार झाले. छान वातावरण आहे, परंतु थंडी जरा जास्तच आहे आणि ऊन थोडा कमी आहे. बाकी सर्व ठीक आहे, पण थंडी जरा जास्त लागते. छान वातावरण आहे. इथे गोड बोल्यांची सकाळची लगबग चालले. सगळ्यांना मदत करतायत. त्यांचे कपडे कमी, त्यांच्या बॅगा कमी आणि मित्रांना मदत जास्त, असा स्वभाव आहे गोडबोलेंचा. गोड बोलतात पण आणि गोड स्वभावाचे पण आहेत गोडबोले. सोलनवाडीकडे निघालोय आम्ही सकाळीच. मस्त बर्फ पडला दूरवर. राजू आमचा त्याचे फोटो काढतोय, सेल्फी. बर्फ आहे पडलाय. काल पाऊस पडल्यामुळे रात्री बर्फ बऱ्यापैकी पडला. सगळीकडेच बर्फ आहे. बर्फाच्छादित डोंगर. छान वातावरण आहे. सजीले सपने कुछ तेरी यादों के साए चुराए नसीली रातों में, मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने, छोटी बातें छोटी छोटी बातों के यादें बड़ी भूले नहीं. नीले नीले अंबर पे चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो ऐसे. शेवटी आम्ही बर्फाच्या चादरीवर जाऊन पोहोचलो आणि सर्व दूर पसरलेला बर्फ पाहून खूप छान वाटलं. आणि त्यानंतर अक्षरशः लहान होऊन बर्फामध्ये आम्ही खेळलो, मजा केली, मस्ती केली आणि नंतर आठवणीच्या क्षणांना घेऊन परत मागे. मारा जास्त मारा, जास्त मारा, त्याला मारा, जास्त मारा, जास्त मारा. ये हे सरदार जास्त मारायला. गटाक गटाक. तुला परत करता येत नाही. सुरेश साहेब आहेत. क्या बात है. वजन कमी पडला तिथं. तुझा वजनच कमी पडला.
अरे इकडे बघ ए येडा. अरे इधर देखो, अरे पीछे देखो, पीछे ए पीछे. हिमालय की शेर की आणि हे आले आमचे सैनिक महाराजांचे या कुर्ती बसून. आणि ह्या महाराष्ट्रामधून आलेल्या दोन्ही रणरागिणी याची सवारी करून आता परत आलेले आहेत. आणि त्यांनी अर्धा हिमाचल प्रदेश काही मिनिटातच फत्ते केले आहे आणि महाराजांच्या स्वराज्यामध्ये वाढ केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. याची सवारी करून दोघी परत आलेले आहेत. चल जा. तलवार कुठे गेली? नाही जाणार तू. Keep walking. जालियनवाला बागेमध्ये फिरताना तिथलं वातावरण बघून त्यावेळी शहीद झालेल्या जवानांच्या आठवणीने मन व्याकुळ झालं. एक वेगळा असा अनुभव होता तो. आमचे गाईड प्रशांत 6वी वेळ आले तिथे. सर काय आहे पुढे आता तुम्ही दाखवताय आम्हाला? सर बघा तर प्रशांत सावंत निशाण आहेत. हां तुमची ही 6वी वेळ का 7वी? 6वी. मग काय भावना आहे तुमच्या इथे येतात त्यामागे? तुमचे कुठले पूर्वज इथे शहीद झाले होते का? पूर्वज शहीद झाले. पूर्वज झालेत ना आपल्या सगळ्यांचे. पूर्वजच होते ते जे आपल्यासाठी लढले ते. आणि जालियनवाला बाग मधली प्रसिद्ध अशी भिंत ज्या भिंतीवर आजही जनरल डायर यांनी मारलेल्या गोळ्यांचे निशाण आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. आणि 28 निशाण दिसत आहे तिकडे समोर. त्यावेळी एका राऊंडमध्ये 1200 गोळ्या फायर झाल्या होत्या असं बोलतात. नक्की काही मला माहिती नाही, परंतु त्यावेळी जे वातावरण असेल ते अगदी क्रूरतेची परिसीमा होती जनरल डायरकडून. ह्याने ह्या गोळ्या ज्या खाल्ल्यात त्या तुमच्या आमच्यासाठी आपल्या पूर्वजांनी खाल्लेल्या गोळ्या आहेत. बंदुकीच्या गोळ्या आहेत त्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला जिथे कुठे असेल
तिथे शांती देव. नमस्कार सर, आपलं नाव काय? आपण कुठून आला तिथे? मुंबईमधून. आणि इथे येण्यामागचं कारण? तुमच्या भावना जुडलेल्या आहेत का या जागेशी? इतिहासामध्ये फक्त पहिल्यांदाच वाचलं होतं जालियनवाला, आज प्रत्यक्षात बघतो. ज्या शहीदांनी आपल्यासाठी बलिदान केलं त्यांना श्रद्धांजली भावांजली वाहण्यासाठी तुम्ही इथे आलात. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. धन्यवाद सर. अमृतसरला सुवर्ण मंदिरामध्ये जाऊन देवासमोर माथा टेकला आणि त्यानंतर तिथल्या प्रसादरूपी लंगरचा आनंद घेतला. तिथल्या असलेल्या सेवकांमध्ये एक वेगळा जोश होता. देवदर्शन झालं, मन तृप्त झालं. आम्ही कॉलेजच्या मित्रमंडळीबरोबर भारताची शान असलेली जी परेड होती त्या बघण्यासाठी असा उत्साह सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. नमस्कार. आणि आमचे अरविंद सर. मॅडम नमस्कार. 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 GS सगळ्यांच्या शिव्या खाण्यासाठी सज्ज आहेत माझे दोन मित्र. काय झालं आता? दुःख नाही ना? नमस्कार सर. हो सर नमस्कार. काय भावना आहे तुमच्या वाघा बॉर्डरला चालला? तुम्हाला देशाबद्दल अभिमान आहे, मान आहे, सन्मान आहे सगळं? ऑफकोर्स हमारा देशाबद्दल अभिमान. आज होगा नया गलवान, हम जाएंगे, आज देंगे जोश आहे. भारत माता की जय. आणि हे सगळे विद्यार्थी फर्स्ट इयरचे यंग डायनामिक, मध्येच फक्त सेकंड इयरचा यंग डायनामिक आहे. भारत माता की जय. आणि हे आमचे उस्ताद. अटारी वाघा बॉर्डर रोज संध्याकाळी सैन्य परेड करतात आणि त्या परेड बघण्यासाठी देशाच्या कान्या कोपऱ्यामधून लोक येतात. आज आम्ही सुद्धा आलो आहे. वसंतदादा पाटील प्रशासन लॉ कॉलेजचे विद्यार्थी, आमचे टीचर्स आणि सर्व विद्यार्थी वगैरे. हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे आमच्यासाठी, कारण प्रत्येक भारतीयाला या वाघा बॉर्डरवरती होणाऱ्या परेडची एक प्रकारे अभिमान वाटतो. आणि त्या परेडमध्ये प्रत्येक दिवशी भारतीय जवान हे पाकिस्तानी जवानांना लढाईप्रमाणे परेडमध्ये पण धूळ चाटवतात. तर आणि हे आमचे सगळं मित्रमंडळी असं एक अभिमानाच्या क्षणाचं हे साक्षी होण्यासाठी सर्व आलेत. हे आमचे सायन्सचे आमदार, पुढे लोअर परेडचे मुंबई बँकेचे होणारे चेअरमन, आणि हा सर्व आमचा मित्रपरिवार आज अगदी नटून थटून आला आहे. एक छान असं वातावरण आहे. एक अभिमानाचा क्षण आहे सर्वांसाठी. नाहीतर घरी सांगून सुद्धा कोण तयार होत नाही, पण आज देशाच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सर्वजण तयार होऊन आलेले आहेत. जय मातरम. मातरम. मित्र मंडळी, टीचर सर्व आले आहोत. भारत माता की जय भवानी. कॉलेजच्या मुलींना मिळालेला मान आहे पहिला.
भारत माता की जय. अटारी वाघा बॉर्डरचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला तिथे जावे लागेल. त्याशिवाय ती ऊर्जा, तो आनंद मिळणार नाही. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आज दिवस 7वा. 7 दिवसाची एज्युकेशनल ट्रिप होती कॉलेज, वसंतदादा पाटील प्रोफेशनल लॉ कॉलेजची, दिल्लीपासून अमृतसरपर्यंत. आणि छान असा प्रवास झाला सर्व विद्यार्थी मित्रांमैत्रिणींबरोबर. एक वेगळा अनुभव आला, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आता आम्ही निघालो सकाळी. आता आम्ही आहोत अमृतसर स्टेशनला आणि हे आमचे मित्रमंडळी इथे. आणि हा एक 15 मिनिटानंतर ट्रेन निघणार आहे. सकाळी मस्त थंडी पडलेली आहे अमृतसरला. छान वातावरण आहे इथे. TC साहेब आलेले आहेत तिकडे आणि आता निघतो थोड्या वेळाने. वंदनाचा वाढदिवस आहे, तर तुमचा अभिप्राय द्या, त्यांना शुभेच्छा. त्यांनी आत्ता फार मजा केलेली आहे. IV टूरला सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या चढून आलेले आहेत, वकील म्हणून जाणार आहेत. तशा पायऱ्या नाही चढलेल्या आहेत. तर अशाच प्रमाणे त्या सुप्रीम कोर्टला प्रॅक्टिस करू द्यात. आणि आम्हाला अजून एक चॉकलेट पण मिळालेलं आहे. धन्यवाद. हॅपी बर्थडे. हे अभिप्राय प्रशांत, तू इतक्या दूर आमच्यासाठी आलास आणि आम्हाला तू भेलहोची पापडी घेऊन आलास. आज पार्टी है, दोस्त ने पूरा बंदोबस्त करके रखा है. वंदना सानप वाढदिवस साजरा होतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक आले तिथे. मला वाटतंय 50 वकील एका व्यक्तीच्या बर्थडेला पहिलीच वेळ जमा झाले असतील. त्यामध्ये गुरुजन वर्ग पण आहे आमचा. हॅपी बर्थडे वंदना. वंदना, काय भावना आहे तुझ्या का आज तुझा बर्थडे इतके सगळे मित्रमंडळी साजरा करतात? लाईक चालू लाईक चालू. अजिबात लावू नका. जगदीश येतोय का? आम्ही सगळे येतात. 1 2 3. चला केक कापूया. थांबत नाही. किती थांबतो बिचारा वेटिंग वर. व्हिडिओ काढतो. स्टार्ट करतो. थांबा. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वंदू. हॅपी बर्थडे टू यू. अरे बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, जियो हजारों साल. हॅपी बर्थडे वंदना. हॅपी बर्थडे टू यू. कसा बसलेली व्यक्ती तुझा ब्लॉक करते. गेल्या 6-7 दिवस आम्हाला सतवलेला ह्या व्यक्तीच आहे तो, ज्याने आम्हाला 12-12, 13-13 तास गाडी ठेवलं. शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत आणि या आणि मॅडम सुटल्या आहेत गेम मधून. अशा प्रकारे चेहऱ्यावर आनंद बघू इथं तुम्ही जिंकण्याचा. रेड आणि जज म्हणून आलेत आमचे दासगावच्या स्पेशल समीक्षा दासगावकर. उनोच्या दुनियेमध्ये त्यांनी खूप मोठे मोठे चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत. आणि आता त्यांची जज म्हणून नियुक्ती झालेली आहे. भारत सरकार त्यांना पुढच्या वर्षी पद्मभूषण देणार आहे उनो मधला. आणि हा गेम मस्तपैकी रंगतदार चालू आहे. शेवट होता होता प्रेम. अच्छा. जिंदगी क्या से क्या बन गई. जिंदगी क्या से क्या बन गई. जिंदगी क्या से क्या बन गई. कभी सोचा ना था ऐसी तकदीर बन गई. हमने यूं ही फेरी थी रेत में उंगलियां, देखा तो आपकी तस्वीर बन गई. अरे क्या बात. आकाशातील चंद्र तारे नको मला, पण आवडलेच कधी गुलाबाचं फुल. तू आणशील ना. अपेक्षा नसेल की स्वतः हाताने जेवण बनवावं, पण तुझ्या हाताने प्रेमाचा घास भरवशील ना. अडखळीच कधी पावलं तुझ्या सोबत चालताना. हे काय मध्येच बिर्याणी. बोल.
हमसे खाली नहीं जिस्म का कोना कोई, अब रहे या ना रहे अब पे मत रोना कोई। वाह वाह। मैंने खुद की कीमत गिराई है तेरे इश्क के बाजार में। वाह वाह। मैंने खुद की कीमत गिराई है तेरे इश्क के बाजार में, अगर तुझे यकीन नहीं तो कुछ दिन मेरा रहकर देख मेरे किरदार में। क्या बात है, क्या बात। मोहब्बत मुसीबत है करे क्या, पर अपनी जरूरत है करे क्या। हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं, पर वो खूबसूरत है करे क्या। नाव कोण आहे बोलो? पुसणारा कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, पुसणारा कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, कोणाचे डोळे भरणारच नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे, मरण सुद्धा। कॉलेजची एज्युकेशनल ट्रिप पूर्ण करून 7 दिवसानंतर आम्ही आपापल्या घरी चाललोय. सगळ्यांचे थकलेले चेहरे. आमचे अनिसबाई रोजा असताना सुद्धा त्यांनी 7 दिवस त्यांचा रोजाही पाळला आणि कॉलेजची आधी सुद्धा केली. पैसे संपलेले आहेत अशा प्रकारे. जगूभाई आलेले आहेत. इकडे आमचे प्रेमजी, इकडे आमची खुशी जी 1 दिवस अगोदर आजारी पडली. इकडे आमची सहडब्यावाली वंदना, इकडे सगळ्यात शहाणे असे हे जे थकलेले चेहरे. आमच्या पार्टनर इकडे. आणि आता ही आमचा आजचा संपलेला कार्यक्रम. चला पुन्हा पुढच्या वर्षी फक्त मित्रमंडळी वेगळी असतील, पण जुन्या मंडळींची मित्रांची नेहमीच आठवण येत राहील. माझी बॅग शैक्षणिक टूर पूर्ण करून सगळे विद्यार्थी आम्ही आलो आहोत तिकडे मुंबई सेंट्रल स्टेशनला. आमच्या जो टूर ऑर्गनायझर होता ट्रॅव्हल उत्साह, त्याने आम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये आम्हाला सर्वांना दिल्लीचे फोटो दिलेले आहेत. हे माझ्या सगळ्या मैत्रिणी, मित्र आणि हा आमचा सगळा परिवार. ही माझी मैत्रीण, तिचा वाढदिवस झाला चांगल्या प्रकारे साजरा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तिकडे माझे मित्र दोघं जे माझ्या कंटिन्यू पार्टनर होते, आमची मैत्रीण प्रतिभा, माझे क्लासमेट आणि सर्व आमचा मित्रपरिवार, आमचे जगदीश आणि आम्ही सर्व आता आपापल्या दिशेला आपापल्या वाटेला निघून जाऊ. आमच्या मॅडम. नमस्कार मॅडम. छान अशी आठवणी. संदीप. संदीप. ए संदीप. अजित. अजय. मजा आली. एक आठवणीत राहणारी गोष्ट, आठवणीतले क्षण. आणि आम्ही अशा प्रकारे संपूर्ण अशी एक शैक्षणिक टूर करून आम्ही पुन्हा आलोय. वसंतदादा प्रतिष्ठान लॉ कॉलेजची शैक्षणिक ट्रिप आणि हे सर्व विद्यार्थी पुन्हा पुन्हा दृष्टी मिळाली आपल्याला. आमच्या मॅडम. चला तर मग भेटूया पुढच्या एका दुसऱ्या शैक्षणिक ट्रिपला. बाय बाय. गोव्याला आता गोव्याला जा.